वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज मुलांची फरमाईश होती की मम्मी पनीर क्रिस्पी बनवतेस का? एकदा त्यांनी हॉटेलमध्ये खाल्लं आणि मला म्हटलं तुला बनवता येईल का? मग काय, आपल्यालाही नवीन नवीन ट्राय करायला आवडतंच की. मग बनवलं पनीर क्रिस्पी. अगोदर एक चांगल्या ब्रँडचं पनीर घ्यायचं. पनीर हे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, वेगवेगळ्या ब्रँडचे, आणि लोकलही मिळतात. पण लोकल आणलं तर कसं भेसळयुक्त राहतं, म्हणून आपण चांगल्या ब्रँडचे हे पनीर वापरायला हवे, जेणेकरून आपल्या हेल्थशी आपण कॉम्प्रोमाइज करायला नको. अशा प्रकारे मी 200 ग्रॅम अमूलचं पनीर घेतलं आणि त्याला अशा पद्धतीने छोटे छोटे क्यूब करून घेतले. तुम्हाला याच्यापेक्षाही छोटे करायचे असेल तर तुम्ही करू शकतात. मी अशा पद्धतीने क्यूब करून घेतले. मुलांचं कसं असतं, बाहेर काही खाल्लं म्हणजे मग ते अजून पाहिजे असं वाटतं. मग काय, घरी बनवलं तर मनसोक्त खाता येतं. त्याच्यासाठी मी मुलांना घरीच ट्राय करून बनवून दाखवले. हे बघा, आता सर्व पनीर कट केले. 1 चमचा धना पावडर टाकली, त्याच्यानंतर 1 चमचा लाल चटणी टाकली, त्यानंतर मसाला टाकला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलं. मीठ हे थोडं कमी प्रमाणातच टाकायचं, कारण आपल्याला पुढेही मीठ टाकायचं आहे. 3 ते 4 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतले आणि दही घेतली 4 चमचे. दही ही चांगली फेटून घ्यायची आणि मिक्स केलं आणि 2 चमचे मैदा घेतला. मैदा आणि कॉर्नफ्लोअरने पनीर हे छान क्रिस्पी होतं, म्हणून मी दोघं मिक्स करून घेतले. हे बघा, असे मिक्स करून घेतले आणि छान कोटेड करून ठेवलं. आता याला आपण अर्धा तास रेस्ट म्हणून ठेवूया. त्यानंतर मी व्हेजिटेबल कट करून घेतले. व्हेजिटेबलमध्ये मी कांदा घेतला, शिमला मिरची घेतली, गाजर घेतलं आणि लसूण घेतला. अद्रक असलं तर अद्रकही टाकतात, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी अद्रक काही घातलं नाही. अशा पद्धतीने मी सर्व व्हेजिटेबल लांब लांब बारीक चिरून घेतले आणि आता आपण अर्धा तास झाला आहे. आता पनीर आपण छान क्रिस्पी करून घेऊया. पनीर हे मोकळे मोकळे होतील अशाच पद्धतीने आपण फ्राय करायचे आहे. जर जास्त टाकले तर ते एकमेकांना चिपकतील आणि सॉफ्टच राहतील, म्हणून मी मोकळे मोकळे टाकले आणि छान असे क्रिस्पी करून घेणार आहे. थोडा गॅस फुल करायचा आणि क्रिस्पी होऊ द्यायचा. सगळी बाजूने क्रिस्पी व्हायला हवे, म्हणून थोडा वेळ लागतो, 5 ते 7 मिनटं, पण मस्त असे क्रिस्पी होऊन जातात. आणि हे असेच पनीर पण खाल्ले तरी एकदम टेस्टी लागतं, कारण आपण याच्यात मसाले टाकलेले आहे. पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, म्हणून मी क्रिस्पी अगोदर करून घेतले पनीरला. हे बघा, तुम्हाला तर दिसतच आहे, गोल्डन कलर आला मस्त सोनेरी असा, आणि छान असे आपले पनीर हे क्रिस्पी झालेले आहे. आता पुढच्या बॅचलाही आपण तसेच करूया. याच्यापेक्षा बारीक कट केले तरी चालणार आहे, पण आपण थोडे मीडियम साईजचेच कट केलेले आहे. एका साईडने थोडं 2 ते 3 मिनटं फ्राय झाले का मग दुसरी साईड पलटून घ्यायची. हे बघा, मसालेही छान कोटेड झालेले आहे. अशा पद्धतीने आपण पनीर हे छान क्रिस्पी करून घेतले. हे बघा, पनीर किती छान क्रंची झाले हे तुम्हाला आवाजानेच समजतं आहे. आता आपण फोडणी देऊया. अगोदर थोडं तेल काढून घेतलं त्यातलं आणि 2च चमचे तेल राहू दिले आणि त्याच्यात मी लसूण, शिमला मिरची, कांदा, गाजर हे 2 ते 3 मिनटं चांगले फुल गॅसवर फ्राय करणार आहे. हे व्हेजिटेबल आपल्याला जास्त शिजवायचे नाही, त्यामुळे एकदम फुल गॅस करायचा आणि त्याचा फक्त कच्चापणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि मी जे पनीर तळलं होतं ते तेल थोडं अर्ध्याच्या वर काढून घेतलेलं होतं. 2 चमचे हिरवी मिरची घातली आणि शेजवान चटणी घातली 1 चमचे. आता ही रेड चिली सॉस आहे, स्पायसी होण्यासाठी रेड चिली सॉस टाकला. त्याच्यानंतर सोया सॉस टाकला 1 चमचा आणि किसानचं स्पायसी केचप टाकलं. आमच्याकडे सर्वजण स्पायसी खातात, त्यामुळे मी अजून रेड चिली सॉस थोडा ॲड केला आणि पूर्ण सॉसेस मिक्स करून घेतले आणि थोडंसंच पाणी घातलं. पाणी हे फक्त थोडंच घालायचं आहे. हे बघा, आणि त्याच्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून घेतलं होतं ते टाकलं. अशा पद्धतीने ही ग्रेव्ही छान अशी थिकनेस अशी येते आणि
थोडी पांढरी तीळ घातली. पांढरी तीळ तुमच्याकडे असेल तर घाला, नाही तो ऑप्शनल आहे. आता फुल गॅस करायचा आणि जे आपण क्रिस्पी पनीर केलेलं होतं, तळलेले होते ते घालायचं आणि फुल गॅसवर फ्राय करायची. 1-2 ते 3 मिनटंच फक्त आपल्याला फ्राय करायचं. जास्त केले तर ते पनीर हे सॉफ्ट होऊन जातील. एकदम फास्ट गॅसवर 2 ते 3 मिनटं मिक्स करायचं आणि आपलं पनीर क्रिस्पी रेडी झालेलं आहे आणि गरमागरम सर्व करायचं. कशी वाटली तुम्हा सर्वांना आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद. या सर्वांनी गरमागरम क्रिस्पी पनीर खायला. आमच्या घरी तर 2च मिनटात फिनिश झाले. तुम्हीही करून पहा मग क्रिस्पी पनीर. या सर्वांनी धन्यवाद.